तुम्ही म्हणता आता तसा विषय जर तसा आहे ग्रामपंचायत आता चौकशी पंचायत समितीला पत्र पाठवून देऊ ताबडतोब आम्हाला जागा दिसेल पंचायत समिती म्हणून तुम्हाला ग्रामपंचायती पत्र तुम्ही करा. अजी मला सांगा साहेब जेव्हा मर्डर झाला किंवा नाही किंवा तुम्ही स्वतःहून तिथं चालले ना त्याचं पत्र तुम्हाला आलं का? जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पत्र दिलं का? नाही दिलं. मग स्वतःहून ओढून काय घेऊन राहिले तुम्ही? माझे काय म्हणणं आहे ग्रामपंचायतचा ठराव घ्या त्याच्यामध्ये विषय खतम करा जर नियमात बसत असेल तर. आणि ज्याला कोणाला वाढवून घ्यायची असेल तर मग हे असेच विरोध चालणार आहे. आणि काकाजी इथं फसले कोण? मेंबर कोणीच नाही फसला. इथं सचिवनं सरपंचच फसला. पण मला हे म्हणायचं पाडली तशी जर बांधून भेटत आहे तर तुम्ही काय त्याला उकरून आणता? आम्ही झाल्याने पॉलममध्ये बनली आहे सगळं झालं. आता याच्यानंतर मी तुमच्यावर सोडतो तुम्हाला जिथं वाटते तिथं बनवा काय करा. माझ्या सपाट्यात जेव्हा सापडेल मी एखाद्याचे हातपाय तोडीन मग मी हा राजी बोलतो. बस विरोध करणारा मला माहित आहे कोण आहे. आई आहे शंकर आहे जे करणार आहे ते मग त्यांना आपलं पाहून घ्या. करा काकाजी माहिती काही त्याच्यात म्हणाय नाही. मेंबर आहे विचारा विरोध करून फक्त मुलांचं साधं भौतिक पाप असणं जिथं पाडली तिथं होत आहे का प्रॉब्लेम काय? आणि त्यानं सरळ सांगितलं एक्झिक्युटिव्हनं रीतसर आम्ही परमिशन दिली तुमच्या ठरावावर दिली. ठराव ग्रामपंचायतचा आहे. काय डांगर बनवून राहिला का तिथं? पंचायत समितीकडे आपण प्रकरण पाठवलं टाइमपास होते सोल्युशन काही नाही. जाणून काळ्या करणं आहे राज्याची करून राहिले मोठी नेते बनायचे नाही आमदारकी भांडवायची नाही. काय गरज आहे इथं कंप्लीट करायची? सरळ बरं असं होते का? शाळा पाडली ठीक आहे. शाळा जीर्ण होती म्हणून पाडली. बहुमताचा ठराव घेतला त्याच्यात काकाजी सेफ होते सचिव साहेब सेफ होते त्यावेळेसचे. शाळा जिथली तिथं कन्स्ट्रक्शन होते व्यवस्थित होते. तर आता तुम्हीच मार्ग सांगा कारण कंप्लेंट ओरली झाली पत्र आलं नाही. जागा बदलली तर परत काय बनते बा ठेवली जाईल आणि मग हा चला साईडवर त्याला विषय मोकळा करा. चला साईडवर तुम्हाला समजायला येते आणि आपण नाही का म्हणून राहिलो साईडनं तोही विषय समजायला येते. त्याच्यानंतर सरपंचानं सचिव साहेबांना सोडून देईल विषय बस संपला. पण एक लक्षात येईल बापू याही विषय मग तुला कसा टप्प्यात घ्यायचा तोही घेऊन घेईन. हे तर कोरी धमकी मी तर तोंडावर बोलतो मी तोंडावरच बोलतो. मी झगडे मला सांगा चांगल्या याच्यासाठी विरोध काऊन करायचा? आपण डांगबार आणून राहिलो आपण गेडबार आणून राहिलो. मी डायरेक्ट बोलून राहिलो.